नमस्कार. बघा हां, आता आमच्या गावची पालखी निघाल्यापासून जो आमचा पालखी शिमगा साजरा होतो ना, तो सगळा तुम्हाला मी दाखवते. आपण थोडे 2 भाग करूया. बघा हा छोटा होम पहिला लागतो तसा लागला आपल्या गावात आणि पालखी निघाली. पालखी अशी सगळी सजून वगैरे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली. सगळे कलर काढून सगळं करून पालखीला सजवतात आणि पालखी निघते. पालखी 10-12 दरवेळी पालखी पायीच जात होती, पण यावर्षी टेम्पो केला. कारण आता ऊन पण तसंच आहे आणि आता तितकं नाही झेपत. त्यामुळे आता या लोकांनी टेम्पो केलं. नाहीतर ही 10-12 गावं पालखी चालत सगळे घ्यायचे. पालखीशिवाय त्यांचं सामान एवढ्या दिवसाचं 10-12 दिवसाचं सगळं करून ही पालखी आज वर्षानुवर्ष चालत होती. पण आता यावर्षी टेम्पो केला आणि टेम्पोनी पालखी गावागावात जायला लागली. पहिला स्टॉप पहिलं वस्ती माझ्या आजोळी होते संदेरीला. संदेरीला माझा मामा आहे, तिथे जेवण वगैरे होतं. आणि मग तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितले की आमच्या कुठे कुठे मायरुष्णी आहेत, आजूबाजूची गावं जे आहेत ते, आणि ते सगळे आमच्या पालखीची मग सोय करतात. ज्या गावात जायचं त्या गावात, एखाद्या गावात वस्ती होते, एखादा गाव असं घेऊन म्हणजे सगळीकडे जाऊन जातात. हा माझ्या मामाचं घर. इथे सगळं जेवणं वगैरे झाली आणि मग इथे पालखी म्हणजे एक दिवस संदेरीला वस्ती करते आणि नंतर आंबेत म्हणून आहे तिकडे जाते. मग माझं गाव येतं स्वतःचं, माझ्या आईचं गाव सापे. असा तमाशा असतो तो. मग रात्री थोडा म्हणजे पालखीसोबतच जे असतात ना ते असा तमाशा करतात. म्हणजे असं तमाशा आता काही जणांना माहिती आहे, नाही माहिती आहे. थोडा विरंगुळा होतो याने, थोडा वेळ त्यांचा पण स्वतःचा होतो आणि मग सकाळी उठून परत पालखी दुसऱ्या गावाकडे निघते. ही आमच्या गावची मायरोषण आहे. तिच्या गावी तीही अगदी सुट्टी काढून सगळे तिच्या घरातले येतात. आचारी असतात, जेवण होतं, अगदी सगळ्यांना भेटवस्तूही देते. सगळं असं खूप छान करतात पालखीसाठी, पालखीतल्या लोकांसाठी. अख्ख्या गावात कोणाकडे आंघोळीला, कोणाकडे काय असे सगळे जातात. काय चला आता होळीला जाऊया आपण गावी. आज आमचा देव येणार आहे, तेव्हा आम्ही गावीत चाललोय. चला सगळे तुम्ही पण चला, सगळं तुम्हाला पण दाखवते कसे कसे आमचा देव येणार आहे वगैरे ते आपण बघूया. चला जाऊन आले. आता तिकडे पालखी येते ना, तिकडे जेवण करायला चालली आहे. तिकडे सगळ्या गावाला जेवण असतं म्हणजे. चला हे बघा सगळं गाव घेऊन, सगळे गाव फिरून आता आमचं देव येणार आहे. एवढा मस्त येतो बघा, तुम्हाला सगळं दाखवते. आता मी तिकडेच चालले, ज्या घरात आमचा देव येणार आहे ना तिथे चालले. तिथे सगळ्यांना गावात अगदी सगळ्यांना जेवण असतं तिकडे आणि देव येतो नाचत गाचत, मस्त खूप बरं वाटतं. आणि मग तिथे जेवणं होतात सगळ्यांची. तिथे मग थोडासा तमाशा होतो, म्हणजे तमाशामध्ये जोग वगैरे होतात. हे बघा, हे माझ्या दिरांचं घर, जिथे आता पालखी येणार आहे. आता ती कुठेही पालखी गेली तरी रात्रीची तिथे येऊन ठेवणार. त्यानंतर डायरेक्ट सानेवरती होळी लागायच्या. ते सगळं मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही आमच्या दिरांची सून. हे इकडे आता जेवणाचं सगळं चालू आहे. हे त्यांच्या घरात तुम्हाला बाहेरही दाखवते. बघा ह्या सगळ्या भाकऱ्या घालत आहेत. भाकऱ्या 250 भाकऱ्या घातल्या तरी पुरल्या नाहीत. 250 भाकऱ्या, इतर जेवण वेगळं, असे ही आता बघा, आता आमचं देव येतोय. इतकं बरं वाटते, आनंद होतोय. म्हणजे देव येते कळालं, हां देव आलाय, आता देव येतोय, पालखी येते. हे बघा, हे सगळे पालखी बरोबर आलेले आणि सगळ्या ज्या रस्त्यात पडतात त्या सगळ्या आरती घेऊन येते आहेत.
अगदी गावातली मुलं सगळी जातात आणायला पालखी आणि तिला नाचवत वगैरे आनंदाने अगदी उचलत. खूप असा नजारा आता ही बघा हळूहळू अंधार पडतोय, केव्हा पालखी आली आहे. ती नाचत नाचत खूप वेळ सगळीकडे तिची आरती होते. अगदी असं सगळं सोहळा चालू असतो. आता हा बघा, हा माझा मुलगा आणि त्या ज्यांच्याकडे पालखी आले ना ते माझे दिरांचा मुलगा, असे दोघं मिळून पालखी नाचवत आहेत आपल्या मुलांना खांद्याबरोबर घेऊन. इतका उत्साह असतो मुलांच्यात, अगदी मुलांचा आहेत मोठ्या माणसांचे सगळे अगदी इतके उत्साही असतात ना. तो म्हणजे अक्षरशः आमचं गाव तीर्थक्षेत्र बनतं म्हणालात तरी चालेल असं अगदी. आणि नंतर मग आता सगळी जेवणं होतील, सगळे आले गेलेले पालखीच्या बरोबर गावातले सगळे एकत्र येऊन सगळे जेवणार वगैरे. नंतर छान असा चुटकुल्यांचा एकदम तमाशा होणार, थोडंसं जोग होणार, हसणं होणार. आणि तुम्ही सांगा देवाचं इतकं छान, आणि त्यानंतर थोडंसं हसणं, आणि त्यानंतर तुम्ही अंथरुणावर पडा, किती छान वाटेल. हे टोपी घातलेले दीर, ही सुनबाई. आता ही पालखी नाचून बघा कशी छान आतमध्ये जाऊन थाटात बसेल. हा नजारा बघायला अक्षरशः नशीब लागतं. आणि बघा, आम्ही कोकणात जन्म घेतला आणि हा नशीब आम्हाला लाभला. पाय धुते पालखीचे, आरती. थोडंसं आमच्या त्या काकी आहेत त्यांचं थोडं अंगात येतं. ही आमच्या दिरांची मुलगी आहे. या जाऊबाई आहेत दारात उभ्या. अगदी ज्या आपल्याकडे जर पालट म्हणतात आमच्याकडे, म्हणजे ह्या वर्षी जर दिरांकडे आहे तर दिरांकडे पालट आहे असं म्हणतात. या जाऊबाई उभ्या होत्या. अगदी पहिल्या अख्खा वर्षभर ते देवाचं जेवढं काय असेल ते त्या लोकांनी करायचं, की ज्यांच्याकडे पालट असेल त्यांनी सगळं करायचं. आता तमाशा. आता थोडीशी तमाशातल्या मावशीची एंट्री बघा. ही सगळी मुलंच असतात साडी नेसून नाचतात. ही दिरांची मुलगी पालखी नाचवते आहे. कसा वाटला गावचा शिमगा उत्सव? लाईक करा, शेअर करा. नमस्कार.